मना सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. ती आली. महाविद्यालयाच्या वृक्ष जीवनात शीतल वाऱ्यांच्या लहरीप्रमाणे ती आली. शरीराचे तापमान 900 खाली जाऊन हृदय गोठू लागले. अनामिक संगीताचे प्रेमध्वनी कर्णपटलावर आदगू लागले. ती बालिका पाहून पोटात पालिकेच्या रस्त्या एवढा खड्डा पडू लागला. नक्की काय म्हणावं याला? अरे काय म्हणावं याला? आतापर्यंत मला इंग्रजी बोलायची लाज वाटायची, आता हे ऐकल्यानंतर मराठी बोलायची सुद्धा लाज वाटेल रे. लाजून हसणे आणि हसून ते पाहणे, शिक्षे समान भासे आता तिच्या विना राहणे. वा, सुजय दादा सांगणार आहे, कसं सांगू तिला? हाच प्रश्न मी त्याला विचारतोय गेली अनेक वर्ष. मित्रा, तुझा आजार फारच गंभीर आहे, पण तू चुकीच्या डॉक्टरकडे आलास. अरे असं काय स्कॉलर, सांग ना त्याला. अरे त्याचा आदर्श आहेस तू, तुझा शागिर्द आहे ना तो. हा, अरे त्याला कॉलनीत छोटा स्कॉलर म्हणून ओळखतात सगळे. पण आता हा 2 पावलं पुढे गेलाय, आता ह्याला छोटा प्रल्हाद म्हणून ओळखतील. हॅलो. नाही, मी आत्ता कामात आहे. नाही, प्लीज प्लीज आत्ता नको फोन करूस. ओके, बाय बाय. सुजय दादा सांगणार आहे, अभ्यासात लक्ष लागत नाहीये आणि मनही चलबिचल होत आहे. सेम. एक मिनिट, हे प्रेमात पडणं वगैरे सगळं ठीक आहे, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. हे वय आहे अभ्यासाचं. हा, बरोबर आहे तो म्हणतोय ते. आता तू अभ्यास वगैरे कर रे, मग नंतर केस पांढरे झाले, तोंडात कवळी बसवली, हातात काठी वगैरे घेतली ना, की मग मुलींना प्रपोज कर. थांबा रे तुम्ही. मला सांग प्रल्हाद, नाव काय तिचं? कविता. अरे वा. ती समोर आली ना की कळतच नाही रे काय बोलायचं. अरे बाळ प्रज्ञेश, अरे स्कॉलरनी जो सब्जेक्ट ऑप्शनला टाकलाय ना, त्याच्याच नोट्स तू त्याच्याकडे मागतोयस. हॅलो. हा, 1 मिनिट देतो. हा. कोणाचा फोन आहे? प्रगल्भा. हा, हो, मी केला स्विच ऑफ फोन, कारण मी आत्ता कामात आहे. नाही, प्लीज प्लीज तू हे असं फोन करून तू मला त्रास देऊ नकोस. नाही, तू नाही, मी डेटवर वगैरे येणार नाही. हो, बास आता. काय रे, कशाला दिला फोन? ते डोकं आउट करते माझं. सांग ना सुजय दादा. पापाची फळं आहेत, पापाची फळं याच जन्मात भोगावी लागतात. असं का बोललास तू दादा? माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय तर मग सांगा ना, मी जातो इथून. हे बाळ, थांब. मी तुला मदत करू शकतो, हो, पण त्यासाठी तुला पण माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. मी करीन ना, का नाही? मी प्राणपणाने. आधी हे बंद करायचं, सोपं बोलायचं. ओके, तुला एक लेटर लिहावं लागेल. बस एवढंच ना, लिहीन ना. लव्ह लेटर. कोणाला? माझ्या गर्लफ्रेंडला. अरे कैवू कुठे आहे? काय? कैवू कुठे आहे? नाही, घरात नाहीये तो. मला माहितीये तो घरातच आहे. हा? वाजलो. अरे कैवू, ए, कैवू कुठे आहेस तू? बाहेर ये, लवकर बाहेर ये. अगं स्वतः ग्रीन घातले म्हणून लाल सिग्नल बघायचं नाही का? नाही येतो घरी. वाह कैवल्य वाह. थँक्स. पण का? मी इथे तुला कॉम्प्लिमेंट द्यायला आलेले नाहीये, जाब विचारायला आली. वा,
शो लागलाय. काय आहे हे? असं कसं वागू शकतोस तू माझ्यासोबत? काय काय केलंय मी तुझ्यासोबत? मी काय केलंय मला सांग. ही एस कोण? हे? मी का सांगू? आहे माझ्या आयुष्यातली कोणीतरी. तुला काय करायचं त्याच्याशी? मला काय करायचंय म्हणजे? ही अशी चावट पत्र लिहिणं शोभतं का तुला? आयला चावट. चावट म्हणजे डर्टी, घाणेरडं. कैवल्य, तू असं पत्र प्रगल्भाला लिहिलं? मला नाही लिहिलंय, दुसऱ्या कुणा एस ला लिहिलंय. हो. कैवल्य, माझ्यासारखी समर्पित स्त्री तुझ्या आयुष्यात असताना अशा परक्या स्त्रीला पत्र लिहिणं शोभतं का तुला? हा? तरी बरं, हे पत्र घेऊन जात असताना तो प्रज्ञेश माझ्या तावडीत सापडला, नाहीतर मला कळलंच नसतं माझ्या पाठीमागे तू काय शेण खात असतोस ते. ए, मी काही शेण वगैरे खाल्लेलं नाही. हा, हो, मग हे काय आहे? नाही, मी वाचूनच दाखवते. हा वाच. हा हा तसं. प्रिय एस, तुझं माझ्या आयुष्यात येणं म्हणजे जणू काही वाळवंटात तहानेनं व्याकुळ होऊन भटकणाऱ्या पथिकाला एखादा शुद्ध पाण्याचा झरा गवसल्यासारखं आहे. तुझ्या डोळ्यामध्ये दिसणारी मिलनाची आतुरता मला अनावर करते. तुझ्या ओठांमधून उमलणारा प्रत्येक शब्द एखाद्या दवबिंदू सारखा अलगद झेलून घ्यावासा वाटतो. हे थोडस आहे. काय चावट? चावट? ऐक. हा. आणि त्या दवबिंदू रूपी शब्दाच्या गोडव्यात न्हावून निघत असताना तुझ्या लांब काळ्याशार केसांच्या गर्द रानात हरवून जावंसं वाटतं. हं? क्या बात आहे. तुझ्या मिठीत अनंत काळ विलीन होण्यासाठी आसुसलेलं तुझंच कैवल्य. हा? काय आहे हे? काय आहे? अरे तेच पत्र. वा 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 वा. म्हणजे केवळ भाषाच नाही, हँड रायटिंगही सुंदर आहे. पाहिलंस का? हे असं पाहिजे हँड रायटिंग. आता तुझं म्हणजे हँड रायटिंगचं काय संबंध? इकडे फायटिंग चालली आहे दोघांची. हा, हे मॅटरवरनं. हो हो, हे काय? कैवल्य, हे तू लिहिलंयस? नाही ना विश्वास बसत? माझा पण असाच विश्वास बसत नव्हता. कैवल्य, का केलंस तू असं? का केलंस? माझं निर्मळ प्रेम लाथाडून काय मिळालं रे तुला? प्रगल्भा, मी तुला कुठल्याही प्रकारची कमिटमेंट दिलेली नाहीये, हे पहिले लक्षात घे. पण आशेला तर लावलंस ना मला. प्रेमाच्या आणाभाका नाही. हा, नशील घेतल्या, पण तरी स्वप्न दाखवलीस ना मला. आय नो. का केलंस असं कैवल्य? का? का का कैवल्य? का? ए गप्पा बसा रे. तेव्हा प्रगल्भा, मला तुझ्यासोबत प्रेमाची स्वप्न बघायची गरज पण नाहीये आणि मला वेळही नाही. पण मला गरज आहे कैवल्य, मला गरज आहे. प्रेमासाठी आतुर झालेल्या माझ्या मनाला प्रेमाचा खरा अर्थ समजवलास तू. कैवल्य, तुझ्या शब्दांना बोलले रे मी. पण आता तू अशी माती खाल्ल्यावर मी आधारासाठी कुणाकडे बघू कैवल्य? कोण आहे रे कैवल्य? कोण आहे? हा आहे ना, हा सुजय आहे ना. हा, मी रिटायर हटे. ये इकडे. हे बघ प्रगल्भा, हा तुला आधार देईल. हा, याला गरज आहे का प्रेमात पडायची? आहे, पण एवढी तातडीची नाहीये कैवल्य इतकी. हो, पण हा खूप एकटा पडलाय का आयुष्यात. हा, म्हणजे मी तुला प्रेम या खऱ्या शब्दाचा अर्थ समजावून सांगितला, पण खरं प्रेम तुला फक्त सुजय देऊ शकतो. दिलं असतं, मी प्रेम दिलं असतं, पण कसं आहे, मला तुझ्या डोळ्यात अजून एक कैवल्यासाठीच प्रेम दिसतंय. त्यामुळे तुझं प्रेम कैवल्यासाठीच. अगं, पण जे आपलं नाहीच आहे त्याच्या मागे धावून काय उपयोग आहे प्रगल्भा? बस, थांबली का मॅच? काय झालं स्कोर? गप्प बस रे तू. काय काय समजतं काय तुम्ही मला? हा, माझ्यासारख्या साध्या भोळ्या संस्कारी मुलीच्या प्रेमाचा तुम्ही बाजार म्हणताय ना? आणि परत परत प्रेमात पडायला प्रेम म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? हा, प्रेम म्हणजे उपकार नाही, जीवनाचा साक्षात्कार असतो कैवल्य. आणि तो एकदाच होतो, एकदाच. आणि त्यामुळे आपल्याला मिळालेलं प्रेम कधीच नाकारायचं नसतं. आणि लक्षात ठेवा तुम्ही दोघं, एकदा का प्रेमाने आपल्याकडे पाठ फिरवली ना, की
ते आपल्याकडे पुन्हा वळून बघेल याची शाश्वती नसते, कळलं? इतके दिवस आपण जे तिला बोलायला पाहिजे होतं ते आपल्याला काय बोलून गेली? ती गेली आहे ना, ते महत्वाचं आहे. आणि ती आता गेलीये. ती गेली ती गेली ती गेली. Cheers to our new life, new free life. लेडी प्रेम चोपडापासून सुटका. कसलाय तू, केवढं वाईट वाटलं असेल बिचारीला. हा, तिच्यापेक्षा जास्त वाईट मला वाटतंय. एक वीक पॉइंट होता तो पण गेला आता. हा, ते झालं मात्र. आणि काय रे, प्रज्ञेशला काय लिहायला लावलंस? लहान आहे तो. मग काय लहान? अगं अभ्यासाची चिंता करण्याचं वय गेलं आता त्याचं. आज सकाळी प्रेमाच्या टिप्स घेत होता आमच्याकडनं. काय? हो. म्हणून तर त्याला कामाला लावलं ना मी. नाही नाही, पण ती प्रगल्भ आहे. ती असं तुझा पिच्छा नाही सोडणार. कारण परत परत प्रेमात पडणं हा तिचा छंद, स्थायी भाव आहे. आय नो आणि तिच्या स्वभावानुसार आतापर्यंत तिने परत यायला हवं होतं. नाही येणार ती यावेळेस. कारण यावेळेस मी अशी सेटिंग केली आहे ना, सुई नाही वापरली, जहरी बाण वापरलाय, बाण. क्या बात है, क्या बात है. पण सांग ना, तू काय केलंयस असं? काहीच प्रगल्भा, काय झालं तिला? विहिरीत उडी वगैरे नाही ना टाकली? शहरात कुठं आली विहीर? स्वतःच बरं वाईट नाही ना करून घेतलं? प्रगल्भा, तुम जो आए जिंदगी में बात बन गई. सपने तेरे. हेलो एव्हरीबडी. हॅलो. डोंट वरी, मी आज तुमच्याकडून उधारी घेणार नाहीये. आज मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे. मीट माय लव प्रगल्भा. अरे देवा. ए प्रगल्भा, नाही ते माहिती रे, पण उदारी परवडली रे. काय करून घेतलं आयुष्याचं? जोक. व्हॉट यू मीन आशू? जोक नाही करता. अरे ते काय इलॉजिकल आहे पण हे. इनलॉजिकल नाही, मॅजिकल. आणि प्रगल्भाला फक्त मॅजिकल. कसं काय रे? स्टाईल. मी सांगते. करना उन्हीं से प्यार ये हमारी मजबूरी है. कह न पाना दिल की बात ये हमारी कमजोरी है. समझो हमारे दिल के खामोशी को. ये दिल तुम्हें पाने को बेताब हुआ है. साप, कुठे जायचंय का? मी लिफ्ट देऊ शकतो. स्वॅग. भैया, किती अनपेक्षित घडलं ना. साखर घेऊन येते, हा तोंड गोड करते तुमचं. हा, ओटी पण भरतीची. पहिल्यांदा जोडीनं घरी आलेत ना आपल्या. नाही पण रिअली इट्स अ बिग सरप्राईज फॉर अस. सुजय, अरे सरप्राईज तर तू दिलंयस. म्हणजे मला अजिबातच अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. तू असा असशील असं वाटलं नव्हतं. पण मी पहिल्यापासून असाच आहे प्रगल्भा. खरंच असाच आहे तुझ्या. आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे तो कधीच बदलणार नाही, असाच राहणार आहे आयुष्यभर. खरंच. पण खूप चांगलं आहे, आम्हाला खूप भारी वाटतं त्याच्याबरोबर. मला ना आता कळलं तुम्ही मुली सगळ्या या मुलांसोबत कशा राहतात ते. तुम्हाला काही टेन्शनच नसेल ना. म्हणजे
खूप सेफ वाटत असेल या मुलांबरोबर. नक्की काय बोलायचं तुला? ॲना, मला जे काही म्हणायचंय ना ते ज्यांना कळायला हवं त्यांना कळलंय. म्हणजे काय म्हणायचंय तुला? सुजय, अरे मला सगळंच कळलंय. काय कळलंय? हा, हेच की कैवल्य ज्या एस व्यक्तीला प्रेमपत्र लिहितो ती दुसरी तिसरी मुलगी नसून सुजय. काय काय? बसला ना शॉक? बसला ना? हा असा शॉक मला सुद्धा बसला होता. पण नशीब त्यावेळी मला सॅम भेटला आणि त्या शॉक मधून सॅमने मला सावरलं. थँक्यू सॅम. मी तर आधीपासूनच तुझ्या शॉक मध्ये होतो. आता करंट मध्ये पण मी शॉक मध्येच आहे. वेडा आहे. यू आर वेलकम. चल ना, निघूया ना. सिनेमाला उशीर होतोय आपल्याला. काय? श्याम, यापुढे नेहमी तू आता तिच्याबरोबर जाणार सिनेमाला? याच्यात जेलस आहे? जोक करते ना तू, जोक करते. लक्ष नको देऊ तिला. म्हणजे तुम्हा दोघांमध्ये नाही रे. आपली फक्त फ्रेंडशिप होती. हा, हा 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 हो. आता फ्रेंडशिप पण तुटली. आता फक्त लवशिप. चल घे ना. गाईज, तुम्ही जोड्याने माझ्या कट्ट्यावर या. काय? मी तुम्हाला मस्त आहे की स्पेशल ऑफर म्हणून एक डिश देतो. समोसा विथ पाव. चालेल? वी लव्ह यू सॅम. हा? चल बाय. थांब एक मिनिट, थांब. माहौल बनाते हैं. माहौल माहौल विला कुवत. तुझे अक्सा बीच घुमा दूं, आज चलती क्या? श्याम, बाय 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 बाय. अरे किती घाणेरडा आहेस तू. किती नीच मनुष्य आहेस अरे तू. किती घाणेरडा आहे तू. तिला असं का सांगितलंस अरे? अरे काय किती नुकसान होतंय दिवसभरात माझं. अरे मी काय करू यार? किती वर्ष झाली ती मागे लागली होती, पिछा सोडत नव्हती. बरं मी तिला सांगितलं मला गर्लफ्रेंड आहे, तरी ती ऐकत नव्हती. मग तिला म्हणलं मला बॉयफ्रेंड आहे. मग गप्प बसली. अरे काय हा काय किस्सा आहे? अरे पण बॉयफ्रेंड म्हणून त्याचं नाव का घेतलं? मी काय मेल होतो का? अरे ही काय जेलसी आहे? अरे डिश मिळाली असते ना फ्री. हे बघ याचं एक वेगळंच. पण तू का सांगितलंस तिला असं? हा, मी नाही, प्रज्ञेशनी सांगितलं. मी फक्त सपोर्ट केला. हो का? येऊ दे त्याला, समोर येऊ दे. आता चांगला बघतो मी त्याला. अगं सगळी प्रेमाच्या टिप्स मागत होता, दुपारी खोटं बोलायला लागला. काय नालायक आहे. बघ ना. मी सांगतो. ये इकडे इकडे तू इकडे. ऐक ना सुजय दादा, तुझ्या रागावर जरा कंट्रोल करणारे. युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं रे. हो, आणि हे सगळं काही मी माझ्या प्रेमासाठीच केलं ना रे. मग अच्छा. हो, हे सगळे मी माझ्या प्रेमासाठी केलंय. काय केलंस तू? ओ आय एम सॉरी. प्रेमा, हाय हाय गाईज. हाय. हाय. त्याचं काय झालं की कैवल्य दादांनी मला प्रेमाचे धडे दिले आणि ही प्रेम कविता मला सापडली. धडे? What is धडे? You know what? I really like what you speak, but I really don't understand that. You're just so cute, my bae. अबे इंग्लिश झालंय खरं असं. पण बरं आहे ना, तिच्या पायाचा मराठी तरी सुटेल. गाईज, मीट माय फ्रेंड. दिस इज प्रेम लता. प्रेमलता. इकडे 4 लाता घालतो तुला. प्रेमाने घालतो. सॉरी ना सुजय दादा. अरे खरंच सॉरी. हे बघ, मला तुला त्रास द्यायचा नव्हता, पण माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता. बरं असो. आणि कैवल्य दादा, थँक्स. कारण तू ज्या मला टिप्स दिल्यास त्यामुळेच तर मला माझं खरं प्रेम गवसलं.
खरंच थँक्यू, थँक्स अ लॉट. अरे यार मी तर फक्त माझं कर्तव्य केलं. दोस्ती आहे ना शेवटी. ओके, मग आम्ही येतो. ऍक्च्युली वी आर गोइंग फॉर अ मूवी. इट्स काइंड ऑफ कूल माय बॉय. Yeah, it's kind of cool, my boys. येस डार्लिंग. लेट्स गो. काय कविता प्रल्हाद, अरे यू प्रेम कविता, काय नाव आहे, काय कोण, अरे काय चाललंय कैवल्य? अरे आपलं घर आहे का काय? गणपतीचं मंदिर, लोक जोड्यांनी येतात, नमस्कार करून जातात, आणि इकडे एक ब्रह्मचारी बसलाय, त्यांना मदत करतोय रे तू. सैम राजा है और प्रगल्भा उसकी रानी है. सैम राजा है और प्रगल्भा उसकी रानी है, पर मेरी और सुजय की भी दर्द भरी कहानी है ना सुजय? चल हट. अरे काय डिमांडच नाही मला. है ना, हा विनोद आहे. हट.